Hello, hello. This is the My Artifact episode number 1939. आजची तारीख आहे 17 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाल्या. आज काही फारसं काही आहे नाही, नथिंग एल्स. मी आज किती अपलोड केले आज? ऍक्च्युली कसं आहे की आज सकाळी मी 2 अपलोड केले. यस. जरीही मला नाही का ऑफिसमधून काढलं असेल, मला नाही काढलं ऍक्च्युली, इट वॉज लाईक असा परसेप्शन नको ठरू. बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस जेवढे नीम मधले जेवढे काही कॅन्डिडेट्स होते त्याच्यामध्ये मी पण होतो, तर आमच्या सगळ्यांना ऑफिसमधून काढलं बिकॉज ऑफ लॉकडाऊन, बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस. ओके. तर माझ्यासोबत 22 जण अजून पण होते. ओके. तर याच्यामुळे ऑफकोर्स माझा लॉस झालाय, माझा जॉब गेला डेफिनेटली. सो आय नीड टू फाइंड अनदर सोर्स. सो मी युट्यूब सुरू केलाय. माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड, मला असं वाटतं की हा आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली चेंजिंग माय लाईफ. येस. आणि इट्स अ रिअली गुड वे टू अंडरस्टँड युअर सेल्फ. कारण जर आपण स्वतःसोबत प्रॉपरली बोलू शकत नाही, म्हणजे दिस इज द ओनली वे टू कम्युनिकेट युअर सेल्फ. सो मला असं वाटतं की हा आर्टिफॅक्ट एपिसोड ज्याप्रमाणे मी फॉलो करतो त्याप्रमाणे सगळेच जणांनी फॉलो केलं पाहिजे, कारण इट विल बी रिअली मच बेटर वे, आणि यांनी खरंच तुमची लाईफ चेंज होऊ शकते. या सो त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड अपलोड करणं सुरू केले युट्यूबवर. तर याच्यामध्ये मी प्रायव्हसी कंट्रोल आहे, म्हणजे याच्यामध्ये मी माझे इमोशन्स रिप्रेझेंट करतो, ना की आयडेंटिफिकेशन. म्हणजे जेवढे काही माझे आयडेंटिफिकेशन, म्हणजे मी जेवढे काही नाव वगैरे घेतो, माझं नाव किंवा माझ्या अराउंड लोकांचे नाव घेतो, तर ते सगळे नाव मी प्रीमियर प्रो मधून कट करून टाकतो. ओके. दॅट विल बी रिअली मच बेटर, कारण त्यामुळे प्रायव्हसी कंट्रोलमध्ये राहते. आणि इमोशन्स बेसिकली जे लोक पाहतात ते. सो मी चॅनल बनवलं प्रोजेक्ट 1943. त्याच्यावर आतापर्यंत मी 43 व्हिडिओ अपलोड केले आहे. ओके. सो अजूनपर्यंत जास्त काही व्ह्यूज नाही आहे, बट मला ते एक प्रकारे बिगिनिंग लेवल आहे. तर येस. पण याच्यापासून तू पैसा कसा कमवशील? वेल, आत्ताच मी याच्यावर पैसा नाही कमवू शकत, डेफिनेटली नॉट. येस. कारण या गोष्टीसाठी आपल्याला नाही का थोडं बहुत पेशन्स ठेवावा लागतो, आणि खूप साऱ्या गोष्टी मॅटर करायला लागते. आणि जेव्हा आपण पैसा कमवू, जेव्हा तुमच्या चॅनलवर 4,000 अवर्स कोणीतरी बघून राहिलाय, म्हणजे 4,000 अवर्स तुमच्यावर कोणीतरी स्ट्रीम करत आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर जर असेल, 10,000 सबस्क्रायबर असेल, 10,000 का 1,000, 1,000 सबस्क्रायबर असेल, तर त्याच्यानंतरच तुमच्यावर एक प्रकारे गुगल ऍडसेन्स लागतो, आणि ऍडसेन्स लागल्यावर ऍडव्हर्टाइजमेंट येतात, आणि ऍडव्हर्टाइजमेंट आल्यावर तुम्हाला त्या ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे आणि गुगलकडून पण तुम्हाला तुमचे स्ट्रीमिंगचे पैसे भेटतात. बट इट्स अ टू मच, कारण ते खूप मोठे जर्नी आहे. येस. याचे किती शॉर्टकट व्हिडिओ जरी पाहिले ऍडसेन्सवर, आपण व्हिडिओ कसा व्हायरल करायचा वगैरे वगैरे, इट्स नॉट, हे कधी असं पॉसिबल होत नाही. कारण कोणत्याही गोष्टीला एकदम शॉर्टेस्ट वेने कधी पॉसिबल होत नाही. म्हणजे तू असं म्हणशील का मी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, इट वोंट बी हॅपन लाईक दॅट. कधी कधी म्हणजे असं होतात ना, म्हणजे काही असतात ना जे व्हायरल व्हिडिओ होतात, तर त्यासाठी तशाप्रमाणे व्हायरल सेन्सेशन कंटेंट पण पाहिजे. म्हणजे समज जर एक मुलीचा बलात्कार होत आहे बाय एक पोलिसमॅन, तर हा व्हिडिओ जर कोणीतरी युट्यूबवर टाकला तर डेफिनेटली व्हायरल होणार आहे, कारण याच्यामध्ये जो कंटेंट आहे तो काफी सेन्सेशनल आहे. यस. तर अशा वेळेस त्या साऱ्या गोष्टी तर डेफिनेटली होणार आहे. पण तू जर म्हणशील की हा अशा प्रकारचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये काही व्हिडिओज नाही, इट वॉज कम्प्लिटली ऑडिओ आहे, म्हणजे कम्प्लिटली स्क्रीन ब्लॅक आहे, आणि अशा वेळेस पण समजा स्क्रीन ब्लॅक आहे तर लोक पाहणार काय, कारण हे जस्ट एक प्रकारे ऑडिओ आहे. तर याच्यामध्ये जे ऑडियन्स आहे त्यांच्यामध्ये पण ते पोटेन्शियल असलं पाहिजे का तुम्ही होल्ड ऑन राहा, आणि देन यू विल गेट इम्प्रूव्ह आहे. आणि ऑल्सो माझे जे चॅनल आहे हे अशाच लोकांना रिअलाइज होईल ज्या लोकांना मराठी समजते, कारण मोस्ट ऑफ द
कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी मराठीमध्येच बोललेलो आहे. सो येस, सो आतापर्यंत मी 43 व्हिडिओ अपलोड केल्या. त्या 43 पैकी मी करीब जे 8 व्हिडिओ जे रिसेंटली अपलोड केले आहे या 3 दिवसामध्ये, ते काफी इम्पॉर्टंट आहे. याच्या अगोदरचे जे व्हिडिओज आहे ते काफी बोरिंग आहे आणि त्याच्यामध्ये काहीच नाही सांगितलं गेलं आहे. इट वॉज लाईक 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये काहीच होतच नाही, कुछ भी नाही था, नथिंग ॲट ऑल. बट या जे रिसेंटली 8 जे व्हिडिओ टाकले आहे ज्याच्यामध्ये जी लेंथ, फुल लेंथ आहे, म्हणजे 42 मिनिट्स, 45 मिनिट, 50 मिनिट्स, 37 मिनिट्स, याच्यामध्ये मी प्रॉपर इमोशननी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहे, माझ्या लाईफमध्ये होणार ज्या काही गोष्टी. सो इट विल बी रिअली मच बेटर. आणि ऑफकोर्स आयडेंटिफिकेशन हा एक इश्यू राहतोच, म्हणजे प्रायव्हसीसाठी. तर मी प्रीमियर प्रो मध्ये प्रॉपरली जिथे आयडेंटिफिकेशन होत आहे, लोकेशन, नाव, तर या सर्व गोष्टींना कट करून राहिलोय. सो इट विल बी मच बेटर. तर पाहू आपण पुढे आता कशाप्रमाणे होते आणि याचं फ्युचर काय. येस, बट राईट नाव तुला काय वाटते, याच्यावरून तुला काय फायदा होईल? राईट नाव मला आता याच्याबद्दल काहीच फायदा होणार नाही. ओके, हा मी याच्यावर व्हिडिओ टाकत राहील. येस, कारण इट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण व्हिडिओ टाकणं, कारण जोपर्यंत आपण नाही का, आपण असं म्हणतो की समोर काहीच होणार नाही त्यामुळे आपण आता सोडून दिलं तर समोर काहीच डेफिनेटली होणार नाही. यू जस्ट नीड टू फोकस युअर सेल्फ. आपल्याला आपलं जे काम आहे ते करायचं आहे. या जे व्ह्यूज यायचे आहेत, जे सबस्क्रिप्शन यायचं आहे, ते येईल, कधी ना कधी येईल, असं काही हे नाही. यस, आणि जस्ट लाईक मला असं वाटते की आपली जी आयडेंटिटी आहे इट्स मच मोर दॅन दॅट. या, पण तुला असं वाटत नाही की जेव्हा तू एक स्पेसिफिक पर्सन बनशील, म्हणजे जस्ट लाईक बिईंग अ डिरेक्टर, तर तेव्हा या सर्व गोष्टी मॅटर कडे, ऑफकोर्स तेव्हा या गोष्टी मॅटर पडेल ना. या म्हणजे विचार कर की ऍज अ डिरेक्टर तू बनला आणि तू तुझ्या इमोशनल्स अशा काही गोष्टी सांगून राहिला आहे ज्याच्यामध्ये तू बायनरी कोडनं खूप साऱ्या गोष्टीबद्दल सांगून राहिला, एक्सप्लेन करून राहिला. कारण तू बायनरी कोड बद्दल तू कट नाही करून राहिला, तर तेव्हा कसं काय? वेल, हे बघ, मला असं वाटते की हे जे युट्यूब वाला जो आहे ना, हे मी थोडं बहुत पैसे कमवण्यासाठी करून राहिलो. ओके, बट समजा जर याने मी माझे पैसे काही कमवून नाही राहिलोय, ओके, म्हणजे करीब 1 वर्ष झाली मी याच्यावर व्हिडिओ टाकून राहिले, बट नथिंग एल्स. ओके, बट या 1 वर्षात मी नाही का स्वतःला डेव्हलप केलाय. मी बॉम्बेला गेलो आहे आणि आज एडीचं काम सुरू केलं, असिस्टंट डिरेक्टरचं काम सुरू केलं. ओके, तर मग मी थोडस काय करेल की माझे जेवढे काही व्हिडिओज आहे त्या व्हिडिओजला समजा जर काही लाईक भेटत असेल तर ठीक आहे, कारण मी अगोदरच म्हणलो तर समजा जर काही व्ह्यूज भेटत नाही आहे तर मग मी त्याला पब्लिकच्या वरून प्रायव्हेट करून टाकेन. चॅनल बंद नाही करीन, प्रायव्हेट करून टाकेन. येस, म्हणजे आयदर समजा ते व्हिडिओ नाही का ऍज अ आपले एक प्रकारे ऑनलाईन बॅकअप म्हणून राहील. राईट, म्हणजे आतापर्यंत जे व्हिडिओ मी आतापर्यंत टाकले ते व्हिडिओ ऍज अ ऑनलाईन बॅकअप म्हणून राहील. सो इट विल बी मच बेटर. ओके, म्हणजे क्लाउडवर पण राहील. दॅट्स इट. सो इट इज रिअली गुड. ओके, आणि जे स्पेसिफिक व्हिडिओज आहेत तेच व्हिडिओ मी ऍज अ पब्लिक करेन. ओके, तर ते समोर पाहू. येस, राईट नाव माझं आपला राईट नाव एवढं हे आहे की आता आपण जस्ट व्हिडिओ टाकत राहू. ओके, कारण आपल्यापाशी वेळ आहे, कारण आता आपण दुसरं काहीच करू शकत नाही लिटरली. कारण समजा मी असं म्हणतो की मला काम करायचं आहे, मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, आय नीड टू गो टू बॉम्बे, डेफिनेटली नॉट. मी जाऊ शकत नाही बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस. जे परिस्थिती इटलीमध्ये होती 2-3 महिन्या अगोदर, ते परिस्थिती आता भारतात आली आहे. डेली भारतामध्ये 1-2 हजार लोक मरून राहिले. येस, 2,000 लोक मरून राहिले आहे आणि 10,000 लोक एव्हरीडे इन्फेक्टेड होऊन राहिले बिकॉज ऑफ दिस कोरोना व्हायरस. तर इंडियामध्ये स्थिती खूप खतरनाक आहे. येस, बट कसं होऊन राहिलंय की या पिरियडमध्ये कसं होऊन राहिलं की या कोरोनाबद्दल तेवढी अगोदर खूप भीती होती. येस, जेव्हा स्टार्टिंगला कोरोना व्हायरस जेव्हा आला होता ना, तेव्हा खूप भीती होती का ही विल डॅमेज. खूप साऱ्या लोकांनी खूप ह्याच्याबद्दल सर्च केलं, WHO बद्दल केलं, चायनीज बद्दल केलं. यास, बट जसं जसं हळूहळू वेळ गेला गेला, पीपल गेट बोर अबाउट दिस कोरोना व्हायरस अँड येस,
असं नाही की याचे म्हणजे फॉलो करत नाही सोशल डिस्टन्सिंग. ऑफकोर्स सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत आहे वगैरे वगैरे. बट आता त्यांना असं वाटत आहे की हे जे येणारा जो वेळ होता तो आलाच आहे आणि याला आपल्याला सर्व्हाइव्ह करावंच लागणार आहे. सो दॅट्स इट. येस. सो याच्यावर ते लोक आहे ना त्यांचं नाही का थोडस जे भीती आहे ते थोडीशी कमी झाली आहे म्हणजे कोरोना व्हायरस बद्दल. या जे आता मी आता असं त्याच्याबद्दल काही म्हणू शकत नाही का कसं आहे वगैरे. सो इट वॉज. दुसरी गोष्ट अजून काय म्हणायचं आहे की मी रिसेंटली आज प्रशांत धवनचे काही व्हिडिओज बघितले युट्यूबवर आणि त्यांनी जे ज्ञान दिलं आहे इट वॉज वे मच बेटर. येस. कारण त्याच्यामध्ये म्हणजे आता आपलं कॉन्फ्लिक्ट सुरू आहे इंडिया चायना बद्दल बॉर्डरवर आणि चायनाचे काही सोल्जर्स दे गॉट डायड. आपले इंडियाचे पण काही सोल्जर मेले आहे. तर इट्स अ बिग कॉन्फ्लिक्ट. या आणि हे सगळं चायनीज कडून सुरू केलं आहे बिकॉज ऑफ दॅट की हे सगळे कोरोना व्हायरस आहे. तर समज जर आपण मी चायनासोबत हे राहिलो कन्फ्लिक्ट राहिलो तर हा जो पॉइंट आहे ना म्हणजे हे जे कन्फ्लिक्टेशन याचा जो टॉपिक खूप जास्त राहील ऍज कम्पेअर टू कोरोना व्हायरस. या तर कारण मोस्ट ऑफ द मीडियाचा जो काही एक प्रकारे हे होता ना पॉइंट ऑफ फोकस तो कोरोनाबद्दल होता. कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड कोरोना फैलला आहे आणि त्यानंतर इतके सारे लोक मरून राहिले आहे. तर बेसिकली जे काही रिपोर्टिंग होत आहे ते कोरोनाबद्दलच होत आहे. ओके. खूप सारे लोक खूप साऱ्या कंट्रीजमध्ये खूप सारे चॅनल्स आहेत त्यांचे मीडिया हाऊसेस आहेत ते याच्याबद्दल स्टडी करत आहे. दोज आर थिंग्स. यस. तर हे जे वॉर आहे हे वॉर नाही म्हणतायत एक प्रकारे जस्ट कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे वॉरच्या अगोदर येणारे जे इश्यूज असतात त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी जे म्हणजे वॉरमध्ये काय होते की याच्यामध्ये तुम्ही गोळीचा वापर करता किंवा टँक किंवा मिसाईल्सचा वापर करतात. या न्यूक्लिअरचा वापर नाही करत. या वॉरमध्ये न्यूक्लिअरचा वापर नाही करत. जेव्हा न्यूक्लिअर वॉर म्हणजे न्यूक्लिअर वॉर कशी राहील की त्याच्यामध्ये ओनली न्यूक्लिअरचा वापर करत आहे. याच्यामध्ये मास डिस्ट्रक्शन होत आहे. येस. पण वॉरमध्ये काय होत आहे की याच्यामध्ये मिसाईल्स लॉन्च होत आहे. त्यानंतर डिस्ट्रक्शन होत आहे कोणाचे सोल्जर्सचे. या ना की एक प्रकारे जे सिटीजन आहे त्यांचे. या सिटीजन आहेत त्यांचे पण होतात वगैरे वॉरमध्ये बट खूप कमी प्रमाणात. आणि कॉन्फ्लिक्ट याने त्याच्या अगोदरचे कॉन्फ्लिक्टमध्ये ओनली जवान त्याच्यामध्ये काउंटेबल नंबर्स ऑफ सोल्जर्स विल डाय. काउंटेबल नंबर याने ज्याच्यामध्ये 100 किंवा 200 एवढे नंबर्स ऑफ सोल्जर विल डाय. तर हे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे इंडिया चायनामध्ये. हे चायनाने सुरू केलं आहे बिकॉज ऑफ दॅट की हे जे कोरोना व्हायरस आहे याच्यावर थोडासा टॉपिकवर हटून या वॉरवर लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. या जेणेकरून लोकांचं थोडसा या म्हणजे हे चायनाची पॉलिसी आहे. इट्स टू डॅम. या तर स्थिती खूप कठीण आहे. येस. अशा स्थितीमध्ये आपल्याला कोरोना व्हायरस बद्दल फाईट करायचे आहे. त्यानंतर या लॉकडाऊन सोबत पण फाईट करायचे आहे. आणि त्यानंतर हे आहेच वॉर कॉन्फ्लिक्ट बिटवीन चायना वरून नेपाळचं पण आहे. सो इट वॉज टू मच. या बट याने तुझ्या लाईफवर का अफेक्ट करतोय? माझ्या लाईफवर का अफेक्ट करतो? राईट नाऊ मी घरी आहे. मी जॉबलेस आहे. आता याच्यानंतर किती अफेक्ट होणार आहे सांग बरं. समज जर कोरोना व्हायरस नसता तर सांग बरं मी इथे असतो का? मी वर्धेला असतो का या टायमाला? राईट नाऊ मी ऑफिसमध्ये असतो काम करत असतो. इव्हन परमनंट पण झालो असतो. ओके. इव्हन समज जर मी जॉब सोडून बॉम्बेला गेलो असतो आणि तिथे मी थोडस माझी स्ट्रगलिंग सुरू केली असती. सो एक प्रकारे हे एक चांगली गोष्ट आहे ना. हे एक प्रकारे वाईट होत आहे ना. ऑफकोर्स या गोष्टीमुळे मला फरक पडत आहे ना. त्यामुळे मला या साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. या मी हे नाही म्हणू शकत का हे व्हायचंय ते होऊन जाय म्हणजे जे होना है वो होना ही था वगैरे. ना ना ना. इट्स नॉट. ह्या सो आता असं आय डोंट नो यार. आता इट रिअली अफेक्ट मी. या का तू चायनीज बद्दल तू अशा प्रमाणे विचार करते काय? दोज आर पीपल आर चायनाला एक प्रकारे असं म्हणते का ही इज अ गिल्टी. वेल मी असं नाही म्हणत. या वन थिंग इज दॅट
चायनाने जे डेव्हलपमेंट केले आहे इट वॉज वे इवन मच बेटर. या सो जर मी असं म्हणतो की चायनीज वाल्यांनी म्हणजे जे काही झालं, ओके, मी असं नाही म्हणत व्हायरस फैलला नाही फैलला वगैरे, येस, सो जर त्यांनी वेळेवर कंट्रोल केला असतं किंवा त्यांनी असं जरी म्हणलं असतं, कंट्रोल जरी नाही झाला असतं, त्यांनी असं म्हणलं असतं की हे सगळं आमच्यामुळे झालं बा, थोडंसं अपॉलॉजाईज केलं असतं वगैरे वगैरे, तर इथपर्यंत कंडिशन नाही आली असती. युएसनी पण त्याला प्रॉपरली कंट्रोलमध्ये घेतलं असतं. त्यानंतर याच्यावर प्रॉपरली त्यांची मेडिकल सुविधा पण भेटली असती आणि एवढा हेट क्रिएट नाही झाला असता अगेन्स्ट चायनीज. येस, बट कसं आहे की चायना कसं आहे थोडस स्वतःला ग्रेट समजतो. या कारण कधी कधी नाही का आपण अपॉलॉजाईज केलं ना, म्हणजे जो माफी मागणार आहे तो पण व्यक्ती ग्रेटच असतो. मी असं नाही म्हणत. या ग्रेटनेस केव्हा डिस्क्राईब होते, जेव्हा तुम्ही स्वतःला काही ना काहीतरी रेप्रेझेंट करता, तुम्हाला वाटते की तुम्ही ग्रेट आहात आणि तुम्ही असं काहीतरी ग्रेट काम करता जेणेकरून खूप साऱ्या लोकांचं भलं होतंय, तेव्हा तुम्ही ग्रेट समजले जातात. तुम्ही असं नाही म्हणू शकत का मी मोठा आहे, माझ्यापाशी खूप सारी वेपन्स आहे किंवा डिफेन्स आहे आणि मी कोणालाही मारू शकतो त्यामुळे मी खूप ग्रेट आहे. नो नो, दॅट इज रिली अपोजिट ऑफ ग्रेट. या आणि राईट नाव चायनीज वाल्यांना अशाच प्रकारे म्हणजे हा त्यांचा हे आहे, म्हणजे कसं आहे, ट्रू ऑर फॉल्स, चांगली किंवा वाईट गोष्ट हे डिपेंड करते व्हॉट यू कॅन सी. ओके, म्हणजे समजा मी म्हणतो की मी चोरी केली, मी काय केलं की मी एका समोसाची बंडी होती, तिथून मी समोसा घेतला, चोरला आणि पळालो. या सिच्युएशन मध्ये मी चांगलं काम केलं की वाईट काम केलं? सिच्युएशन एवढीच आहे ना, तर मी वाईट काम केलं ना, कारण चोरी करणं तर वाईट आहे डेफिनेटली. हे एक्झाम्पल तर कोणाही कंट्रीमध्ये कोणालाही सांग, सो इट वॉज रिली बॅड. ओके, आता काय आहे, आता मी थोडीशी स्टोरी एक्सटेंड करतो. मी 2 दिवसापासून जेवलो नाही, मला भूक लागली, मला समोसाची बंडी दिसली, माझ्यापाशी पैसे नव्हते, तर मी समोसे उचलले 2 आणि धावत पळालो. आता सांग बरं, आता मी चांगलं काम केलं की वाईट काम केलं? या आता कोणी म्हणेल की नाही, म्हणजे जस्ट लाईक तो भुका होता, त्याला भूक लागली होती आणि समोसे होते तर त्यांनी चोरले, हे वाईट गोष्ट आहे बट चांगल्या कामासाठी केलंय ना. या असं म्हणतील, कोणी म्हणतील की नाही वाईटच गोष्ट आहे. सो इट वॉज डिपेंड ऑन दी व्हॉट वी आर व्ह्यूइंग, म्हणजे आपला जो पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे. ओके, इट इज डिपेंड ऑन दी, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे खूप सिम्पल आहे. ओके, म्हणजे बेसिकली इन द एंड त्यांनी चोरी केली आणि ही वाईटच गोष्ट आहे. ओके, हे डेफिनेटली आहेच. येस, बट एव्हरी टाइम एक्झाम्पल एवढे सिम्पल नसतात. इट इज डेफिनेटली नॉट. या कधी कधी नाही का एक्झाम्पल बहुत ही टफ किंवा बहुत ही कॉम्प्लिकेटेड असतात. इज नॉट इवन अंडरस्टँडिंग का हे चांगलं पण आहे की वाईट पण आहे. ओके, आता मी एक एक्झाम्पल देतो. मी थोडस एक कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल देतो. मानून घे नाही आहे ऍक्च्युली. आपल्या इंडियाच्या वरती काय काश्मीर आहे. ओके, आता काश्मीर याने काय आहे की तिथे हिमाचल प्रदेश आहे, म्हणजे तिथे मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आहे. ओके, आणि पर्वतरांगा असल्यामुळे काय आलं की तिथे नाही का नद्या वाहून येतात. ओके, सो एक नदी आहे ज्याचं नाव आहे सिंध नदी, जे पाकिस्तानला पाणी प्रोव्हाइड करते. ओके, आणि या नदीचा जो ओरिजिन ऑफ फ्लो आहे तो आहे काश्मीरमध्ये, म्हणजे इंडियाच्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, पाकिस्तानची पूर्ण अर्थव्यवस्था नाही, म्हणजे मोस्ट ऑफ जी अर्थव्यवस्था आहे किंवा समजा जर एका कंट्रीमध्ये पाण्याची खूप जास्त इम्पॉर्टन्स असते, बहुत जास्त, कारण पाणी कसं हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, पाणी एक प्रकारे त्यांच्या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये पण कामात येते, पाणी खूप साऱ्या गोष्टीमध्ये कामात येते. आणि पाकिस्तानमध्ये फक्त एकच नदी आहे, म्हणजे ही एक मोठी नदी आहे, सिंध नदी. ओके, आणि आता आपण असं म्हणून घेऊ तर त्यामुळे पाकिस्तानला नाही का काश्मीर पाहिजे. ओके, तर हे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? या म्हणजे की ही नदीचा ओरिजिन तुमच्या कंट्रीमध्ये आहात,
तर मला या कंट्रीचा मला हा काश्मीर आम्हाला देऊन द्या. ती चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? आता यासाठी आपल्याला स्टडी करावं लागेल. कोणती जिओग्राफी बद्दल, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स बद्दल सर्च करावं लागेल. त्यानंतर आपण असं करून म्हणू शकतो का की या नदीचा पॉइंट ऑफ ओरिजिन दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे, तर आपण त्याला ॲक्वायर करू शकतो का? आणि असा कोणता लिगल वे आहे का? आणि त्यानंतर हे असं करणं इम्पॉर्टन्स आहे का? आणि असं करणं चांगलं पण आहे का? ओके, याची आपल्याला प्रॉपर स्टडी करावं लागते. या सो इट इज म्हणजे ही गोष्ट आहे. हे पण कॉम्प्लिकेटेड आहे आणि याच्यापेक्षा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. काही काही गोष्टी रिलिजन सोबत असतात, काही काही गोष्टी लोकांच्या जॉब सोबत असतात. तर सो मच थिंग, बहुत साऱ्या गोष्टी सोबत मॅटर्स असते. इट वॉज टू डिफिकल्ट, टू बहुत खतरनाक. या तर चांगली आणि वाईट गोष्ट ह्याला अंडरस्टँड करणं बहुत कठीण आहे. नो वन कुड डू दॅट. हे डिपेंड करते व्हॉट इज द एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ अस. ओके, चायनीज लोक ज्या वेनी लोकांकडे बघतात, तो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्या हिशोबाने चांगला आहे असं त्यांना वाटते. बट ऑल ओव्हर द वर्ल्ड च्या लोकांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तर त्यांना वाटते की चायनीजनी जे काही केलं ते गलत केलं आहे. ओके, बट चायनीज थिंक दे आर डुईंग रिअली नाईस थिंग. येस, ऍक्च्युली कसं आहे की चायनामध्ये काय आहे की कम्युनिस्ट पार्टी आहे. कम्युनिस्ट पार्टी आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं कंट्रोल जास्त असते. म्हणजे म्हणजे की गव्हर्नमेंट कंट्रोल करते मीडिया हाऊसेसवर. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल करते लोकांवर. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल करते पब्लिक स्पीकिंगवर. म्हणजे असं कोणी लोक असं डायरेक्ट कोणी काही बोलू शकत नाही. ओके, गव्हर्नमेंटकडे खूप साऱ्या गोष्टीचा कंट्रोल असतो. ओके, कोणतीही कंपनी किंवा कोणती काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ग्रो करायचं असेल त्याला एव्हरी टाइम त्याला परमिशन घ्यावी लागते गव्हर्नमेंटची. ओके, सो इट वॉज बहुत टाईट सिच्युएशन असते याच्यामध्ये, कम्युनिस्ट पार्टीमध्ये, कम्युनिस्ट सरकारमध्ये. बट याच्यामध्ये फायदा एक असतो की समजा जर गव्हर्नमेंट चांगली असेल ना तर नाही का, त्यामुळे कसं आहे की आपण ज्या डायरेक्शनने दाखवतो ते युनि डायरेक्शन असते. म्हणजे समजा जर मी एक टीम लीडर आहे आणि मी असं म्हणलं की तुम्हाला हे काम करायचं आहे, तर बाकी सगळेजण करणारच. ते हे डिसाईड नाही करण की हे काम चांगलं आहे का वाईट आहे. नो नो नो, ते काम करणारच. येस, हे अशी प्रोपॅगंडा सर्व्हिस आहे चायनामध्ये, जे की बहुत चांगली आहे बरं. येस, कारण याच्यामुळे कसं होते की एक युनिटी राहते काम करणाऱ्यामध्ये आणि ते सगळेजण काम करतात. आणि यामुळेच नाही का मला असं वाटतं चायनीज लोकांचं डेव्हलपमेंट झालंय. आपल्या इंडियामध्ये काय होते की मानून घे एखादी टीम लीडर आहे आणि तो सांगून राहिला की हे काम कर, तर जे काम करणारे लोक आहे ते विचार करतात की हे काम करणं इम्पॉर्टंट आहे का. ते क्वेश्चन करतात सरकारला, ते रिसर्च करतात की नाही हे काम केल्यानं असं होऊ शकते तसं होऊ शकते, इट विल रिअली डॅमेज, इट वॉज सो मच थिंग. यस, तर यामुळे काय होते की युनिटी तुटते आणि युनिटी तुटल्यानंतर काय होते की जे काम करायला सांगितलं होतं ते काम होतच नाही किंवा वेळेवर होत नाही किंवा डिले होते. सो हा फरक आहे चायनीज मध्ये आणि इंडियामध्ये. ओके, चायनामध्ये युनिटी आहे आणि ती युनिटीसाठी ते लोक काय करतात, ते अशी खिडकी दाखवतात लोकांसमोर ज्या खिडकीचा कंट्रोल चायनाकडे आहे. म्हणजे म्हणजे की चायनातले लोक दुनियाकडे अशा नजरेने बघतात, अशा खिडकीतून बघतात जी खिडकी त्या चायनीज गव्हर्नमेंटने डिसाईड केली आहे की आम्ही तुम्हाला हे दाखवू. येस, म्हणजे म्हणजे याचं मिनिंग प्रॉपरली कळलं नाही तर मी अजून थोडं चांगल्याने एक्सप्लेन करतो. ओके, चायनामध्ये कधीही कोरोना व्हायरस किती मेले याच्याबद्दल त्या लोकांना पण नाही माहित. या आपल्याला तर नाही माहित की, कारण बिकॉज ऑफ चायना नेहमी नंबर लपवतो. बट कोरोना व्हायरसमुळे तिथले लोक किती मेले आहे हे तिथल्या लोकांना पण नाही माहित. व्हाय? कारण ते लपवतात. व्हाय? कारण त्यामुळे काय होते की त्यांना असं वाटते की फक्त चायनीजच फक्त इन्फेक्टेड झाले का. इट इज रिअली बॅड पॉइंट. या म्हणजे समजा जर आपण कोणत्या आपल्या स्वतःचे किंवा आपल्या म्हणजे मानून घे की एक क्लास आहे. ओके, त्याच्यामध्ये 60 मुलं आहे. आता एका स्कूलमध्ये खूप सारे क्लासेस असतात, 15-16 क्लासेस असतात. त्यापैकी एक क्लास आहे 7th स्टँडर्डचा क्लास आहे.
ओके, तर 7th स्टँडर्डचा क्लास आहे, तिथे नाही का एक हेडमास्टर येतात, जे हेडमास्टर किंवा कॉलेज प्रिन्सिपल येतात आणि ते म्हणतात की तुमचा क्लास वॉज रिअली बकवास. तुमच्या क्लासमध्ये सगळे लोक ढ आहे. तुमच्या क्लासमध्ये सगळे लोक फेल होतात. तुमचा क्लास नेहमी मस्ती करतो, तमाशे करतो, कधी शांत राहत नाही. सो मच थिंग. तसे निगेटिव्ह पॉइंट म्हणल्यावर काय होते की काही काही लोक नाही का डिप्रेशन मध्ये येऊन जातात. आता काही लोक एक प्रकारे असं म्हणतात की निगेटिव्ह होऊन जातात, आतून असं हे होतात की एवढं बेकार आहो का आपण. येस, ओके. नाही तर कधी कधी नाही का हलकटपणा येऊन जाते. आम्ही तर आहोत. आता हे जे आहे ना, हे जे म्हणलंय ना, हा जो एक्झाम्पल दिलाय ना मी, हा एक्झाम्पल खूपच इझी आहे आणि याच्यामध्ये नाही का हलकटवाला जो फॅक्टर आहे तो खूप जास्त इव्हॉल्व करतो ऍज कम्पेअर टू निगेटिव्ह वाला. निगेटिव्ह म्हणजे डिप्रेशन वाला. ओके. सो जर आपण एखाद्या कंट्रीला असं काही म्हणलं की तुमची इकॉनॉमिक पॉलिसी अशी आहे, तशी आहे, तशी आहे, वगैरे वगैरे, तर यू कॅन नॉट से समथिंग लाईक दॅट. चायनामध्ये तसं बिलकुल नाही. येस, चायनामध्ये कसं आहे की माझा म्हणण्याचा काय उद्देश होता की अशी खिडकी दाखवते की जे म्हणजे गव्हर्नमेंटचा कंट्रोल राहतो. म्हणजे कसं आहे की अशा खिडकीतून म्हणजे असं एक प्रकारे त्या खिडकीमध्ये हे दाखवलं जातात की चायनाची निगेटिव्हिटी जास्त लोकांना दाखवू देत नाही, चायनातल्या लोकांना दाखवू देत नाही. हा, चायनाच्या बाहेर लोकांना माहित पडत असेल दॅट इज डिफरंट थिंग, बट चायनाच्या लोकांना चायनाबद्दल जी निगेटिव्हिटी आहे ते माहित नाही पडत. ओके. दुसरी गोष्ट, चायनामध्ये समजा जर एखादी काम करायचं आहे, यासाठी युनिटी डेव्हलप करते आणि ही युनिटी डेव्हलप कुठे करते? मीडिया हाऊसेसमध्ये. मीडिया हाऊस म्हणजे काय असते? एक प्रकारे ब्रॉडकास्टिंग मीडिया, जे डिसाईड करते, जे चायनामध्ये जे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे ते रिअलाइज करते की आपल्याला काय करून दाखवायचं आहे. ते नाही का टार्गेट ठरतात लोकांच्या ब्रेनवर आणि तिथेच त्यांना अटॅक करतात. ओके. त्यांना हे म्हणूच देत नाही की आपलं चायना इट वॉज म्हणजे जे सांगून राहिलंय ते काम वॉज रिअली बॅड. नो नो नो. ते नेहमी समजा जर एखादी काम सांगत आहे तर त्या कामाचे नेहमी ऍडव्हान्टेजेस लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात की यामुळे असं होईल, यामुळे तुमची लाईफ अशी होईल, तशी होईल, तशी होईल, तशी होईल. यस, ते डिसएडव्हान्टेज नाही सांगत. सो याच्यामुळे काय होत आहे की जिथे लोक राहणार म्हणजे जे चायनामधले जे लोक आहे त्यांचा नाही का विश्वास राहतो त्यांच्या सरकारवर, असं कम्युनिस्ट केल्यामुळे. ओके. आणि याच्यामुळे काय होतात की जेव्हा नाही का सरकारवर अशा प्रमाणे विश्वास जेव्हा होतो तर तेव्हा नाही का प्रोटेस्ट कमी होतात. ओके. आणि प्रोटेस्ट कमी झाले का गव्हर्नमेंटचा कंट्रोल येतो आणि डोमेस्टिक मध्ये जे जे वाटेल ते करू शकतात, बट फॉरेन सर्व्हिस मध्ये पण ते वाटेल ते करू शकतात. कारण त्यांच्यामध्ये कसं की चायनामध्ये त्यांना तर माहित आहे की आपली डोमेस्टिक मध्ये आपण एकदम फिक्स आहे की इथे आपल्याला काही गडबड होऊ शकत नाही. आता आपण चलो आता फॉरेन मध्ये करू. फॉरेन म्हणजे इंटरनॅशनल अफेअर मध्ये आपण हे करू, काही असं असं करू, तसं तसं करू, वगैरे वगैरे. बहुत साऱ्या गोष्टी आहे. मी चला एवढं हे प्रशांत धवनचे असे व्हिडिओज बघितले त्यामुळे असं वाटलं की ह्याला या दुनियामध्ये नाही का कधी काही खतम होणारच नाही. हे कॉन्फ्लिक्ट, हे वॉर, हे ट्रेड वॉर, इट वॉज सो मच थिंग. येस, मला असं वाटते की हे क्लासमधले काही पोरं नाही राहत का जे एक डॉमिनंट राहतो, जस्ट लाईक अमेरिका, कोणी जास्त हे असते, जास्त बडबड करणारे कोणी, हे कंट्रीज आहे ना, हे क्लासरूम मधले काही काही छोटे छोटे पोरं आहे, यांना डिसिप्लिन शिकवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हे डिसिप्लिन कोण शिकवेल? हु आर या कोण आहे कंट्रीच्या वरती? युएन मध्ये तर ताकदच नाही, कारण युएन आहे म्हणते युनायटेड नेशन्स, बट ते पण स्प्लिट झालं आहे व्हेरियस कंट्रीज नुसार. कारण मोस्ट ऑफ द म्हणजे विचार कर, समज जर एखादी असं म्हणत आहे, आय डोंट नो यार, मला असं वाटते की मी तो कॅरेक्टर आहे तो या सगळ्या लोकांना शिस्तीत देणार. आय डोंट नो, मला असं फॅक्टर आहे. बट वाय इट इज सो मच अफेक्टिंग मी? या म्हणजे मला असं का वाटतंय, मी नेहमी असा विचार करतो यार की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, मला असं वाटत होते की माझ्या लाईफ मध्ये लेवल 5 कधी राहणारच नाही. यस, आणि समजा राहतही जरी असेल तर याच्यामुळे कसं की माझ्या लाईफमध्ये खूप ट्रॅजिक इव्हेंट होईल, त्याच्यानंतर मी डिसाईड करेल की मला लेवल 5 जनरेट करायची आहे. लेवल 5 मध्ये काय की ज्याच्यामध्ये मी पूर्ण दुनियाला एकत्र करण्याचा प्रयत्न करेन.
मला असं वाटते की हे जे समोर जे काही गॉड किंवा वॉट एव्हर इट इज युनिव्हर्स, त्यांनी मला असं काम सोपवलं आहे का मी या दुनियाला एकत्र करायला पाहिजे. बट मला याच्यावर फार विश्वास नाही, कारण अं, मला असं वाटते की मी खूप ऐपती बाहेर विचार करून राहिलो आहे आणि इट वॉज नॉट गन हॅपन. येस, बट माझ्यासमोर जे काही अशी सिच्युएशन येऊन राहिले आहे आणि मला खूप डीपली हर्ट होत आहे इनसाइड. येस, जेव्हा कोणी नाही का माझ्या कंट्रीज बद्दल असं कोणी असं म्हणते ना, तेव्हा मला बहुत जास्त वाईट वाटते यार. आता राईट नाव कसं मी जेव्हा जिम करतो ना किंवा थोडंसं राऊंडवर थोडंसं एक प्रकारे थोडंसं एक्सरसाइज करतो, तेव्हा ना का तिथले जे पोरं आहे म्हणजे माझे मित्र वगैरे आहे, ते नेहमी बिचिंग करतात अबाउट अवर कंट्री इंडियाबद्दल. सो आय फील रिअली बॅड अबाउट इट. या, कारण हे लोक नाही का नेहमी निगेटिव्ह पॉइंट पकडतात आणि जस्ट. यस, कसं आहे की कधीच कोणती कंट्री किंवा कधीच कोणती गोष्ट परफेक्ट नसते. येस, तुम्ही कितीही धुतल्या तांदूळ घ्या तरी तुम्ही नाही का जेवढंही धुतलं त्याच्यानंतर जरी ते पाणी थोडंसं खट्ट निघूनच जाते अशाप्रमाणे. सो इट वॉज दॅट थिंग की तुम्ही जे शोधण्याचा प्रयत्न करता ते भेटनच, आणि कंट्रीमध्ये तर बहुत सारे भेटन. यस, इथे खूप सारे काळे असतात, लोकांचं खूप काळं असते इथे वगैरे वगैरे. बट नेहमी आपण थोडंसं पॉझिटिव्हनी विचार केला गेला ना तर आपण खूप साऱ्या गोष्टी चांगल्यानी करून घेऊ शकतो. हे डिपेंड करते आपण काय विचार करतो ते. मला ही जे विचार आहे ना तो चेंज करायचा आहे. आडून नो, आता माहित नाही का मी याच्याबद्दल काय विचार करतो आणि कशाप्रमाणे. इट वॉज डिपेंड ऑन द फ्युचर. येस, बट राईट नाव माझ्यासमोर जे सिच्युएशन येऊन राहिले आहे, येस. सो दिस इट. आज एवढंच, फारसं जास्त बोलत नाही. आज 30 मिनिट झाले, थकलोय मी. आणि आज आता एक थोडस एक एपिसोड आहे लुक बॅक 2017 अपलोडिंग साठी. एडिटिंग सुरू आहे त्याची, एडिटिंग करून राहिलो आहे आणि आता जस्ट अपलोड करतो आणि झोपतो यार. येस, सो दिस इज द माय आर्ट. मी एक पिक्चर पाहतो यार या संध्याकाळी, 365 days. येस, खूप जणांनी म्हणलं की खूप चांगला पिक्चर आहे, मी बघितला नाही अजूनपर्यंत. लेट मी वॉच. येस, so this is my artifact episode number 1939. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.